स्वागत. आज आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायावर बोलणार आहोत. यात एक खूप महत्वाचा आणि अनेकांना गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. कोणता? कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास? अगदी. कारण भगवंतांनी दोन्ही मार्गांची प्रशंसा केली आहे. मग अंतिम कल्याणासाठी नेमका कोणता मार्ग धरायचा? बरोबर. हाच प्रश्न अर्जुनाच्याही मनात आला होता. कारण हे दोन्ही मार्ग म्हणजे कर्म करत राहणं आणि कर्म सोडून देणं हे वरवर पाहता एकदम विरुद्ध वाटतात. हो ना. म्हणूनच त्यानं भगवंतांना विचारलं की या दोन्हीपैकी निश्चितपणे एक जो जास्त चांगला आहे, श्रेयस्कर आहे, तो सांगा. आणि भगवंतांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले की दोन्ही मार्ग मोक्षाकडेच नेतात. पण कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आता इथेच अनेकांना प्रश्न पडतो. हो, की संन्यास म्हणजे तर सगळं सोडून देणं, ते जास्त उच्च वाटतं. मग कर्म करत राहणं श्रेष्ठ कसं काय? बरोबर. आणि इथेच भाष्याची मदत होते. भाष्य काय स्पष्ट करतं की ही जी श्रेष्ठता सांगितली आहे कर्मयोगाची, ती सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. ती विशेषतः अज्ञानी साधकासाठी आहे. अज्ञानी साधक म्हणजे ज्याला अजून आत्म्याचं पूर्ण ज्ञान झालेलं नाही अशा व्यक्तीसाठी. अच्छा. पण का? त्याच्यासाठी कर्मयोग का श्रेष्ठ? कारण काय आहे की अशा साधकाला चित्तशुद्धीची गरज असते. मन निर्मळ व्हायला हवं. आणि फळाची आसक्ती न ठेवता केलेला कर्मयोग तोही चित्तशुद्धी करतो. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ही पहिली पायरी आहे. म्हणजे ज्ञानाशिवाय नुसतंच कर्म सोडलं तर ते अवघड आहे आणि अपूर्णही ठरू शकतं. कारण मनात जर वासना, इच्छा असतील तर वरवर कर्म सोडलं तरी मन शांत होणार नाही. कर्मयोग मनाला तयार करतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कर्मयोग हा ज्ञानाकडे नेणारे एक प्रकारचा पूल असं म्हणता येईल. अगदी बरोबर. पूल म्हणता येईल किंवा तयारी म्हणता येईल. मग ज्याला ते आत्मज्ञान झालेलं आहे, जो ज्ञानी झालाय, त्याचं काय? त्यालाही कर्मयोग लागू होतो का? नाही, इथेच मुद्दा आहे. भाष्यानुसार ज्ञानी व्यक्तीसाठी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कशी? ज्ञानी व्यक्तीचा मी करतोय, मी करता आहे हा जो भाव असतो ना, तोच मुळात संपलेला असतो. अच्छा, कर्तेपणाचा अहंकारच नसतो. अगदी. त्यामुळे ज्या कर्मयोगाचा आधारच कर्तृत्वाची भावना आहे, तो त्याच्यासाठी शक्यच नसतो. मग तो कसं पाहतो कर्माकडे? तो साक्षी भावानं पाहतो, म्हणजे तटस्थपणे. तो जाणतो की आत्मा काही करत नाहीये. आत्मा करता नाही. मग कोण करते? प्रकृती. म्हणजे निसर्गाचे जे घटक आहेत, इंद्रिय, मन, बुद्धी, ते आपापल्या विषयात काम करत आहेत. शरीर-मन क्रिया करत असली तरी मी करतोय हा भाव नसल्यामुळे तो मनाने अकर्ता असतो. मग अशा ज्ञानी व्यक्तीची, ज्याचा कर्तेपणाचा भाव गेलाय, त्याची नेमकी स्थिती कशी असते? जगात वावरतो कसा तो? त्याला भाष्यात नित्यसन्यासी असं म्हटलंय. नित्य संन्यासी म्हणजे तो जगात राहूनही, व्यवहार करत असूनही आतून कायम संन्यासीच असतो. असं का? कारण तो राग, द्वेष, आसक्ती, अपेक्षा यांसारख्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला कशाची ओढ नसते, कशाचा तिटकारा नसतो. मला पाहतो. त्यामुळे तो कर्मांमध्ये असूनही कर्मांनी लिप्त होत नाही. जसं कमळाचं पान पाण्यात असूनही कोरडं राहतं तसा. म्हणजे तो शरीरात राहतो पण शरीराच्या कर्मांपासून मनाने अलिप्त. बरोबर. भाष्य म्हणतं की तो सर्व कर्म मनाने त्यागून या 9 दारं असलेल्या शरीरात आरामात राहतो, सुखाने राहतो, कुठलीही आसक्ती न ठेवता. आणि त्याची दृष्टी कशी असते? समदृष्टी. त्याला ज्ञानी ब्राह्मण असो, गाय असो, हत्ती, कुत्रा किंवा अगदी चांडाळ असो, या सगळ्यांमध्ये त्याला भेद दिसत नाही. त्याला फक्त एकच निर्दोष असलेलं ब्रह्म दिसतं सगळीकडे. आणि सुख-दुःखाचं काय? म्हणजे ज्ञानी व्यक्तीला सुख-दुःख होत नाहीत का? अनुभव तर येतात, कारण शरीर आहे तोवर ते येणारच, पण त्याची प्रतिक्रिया वेगळी असते. म्हणजे ज्ञानी व्यक्तीची बुद्धी स्थिर झालेली असते. त्याला म्हणतात स्थिर बुद्धी. अच्छा. त्यामुळे आवडती गोष्ट मिळाली म्हणून तो फार आनंदून जात नाही, किंवा काही वाईट घडलं, अप्रिय झालं म्हणून तो खचून जात नाही. का? असं कसं शक्य होतं? कारण त्याला कळलेलं असतं की खरा आनंद जो टिकणारा आहे तो बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा घटनांमध्ये नाहीये. मग कुठे आहे? तो आत आहे, स्वतःच्या आत्म्यातच आहे. त्याला आत्मरती म्हणतात. तो स्वतःमध्येच रमलेला असतो. आणि बाहेरच्या जगातल्या सुखांबद्दल काय वाटतं त्याला? त्याला हे स्पष्ट दिसतं की इंद्रियांच्या संपर्कातून मिळणारं सुख हे क्षणिक आहे आणि शेवटी ते दुःखालाच कारण ठरतं. बरोबर. म्हणून मग शरीरात असेपर्यंत
आपल्या आत नैसर्गिकरित्या उठणारे जे आवेग आहेत, काम, क्रोध वगैरे, त्यांना सहन करण्याची ताकद विकसित करणं, त्यांच्या आहारी न जाणं, हे महत्वाचं ठरतं. म्हणजे आता सगळं जुळून येतंय. कर्मयोग हा अज्ञानी साधकासाठी चित्त शुद्ध करून ज्ञानासाठी तयार करतो. हो. आणि त्या ज्ञानामुळे जी खरी अलिप्तता येते, जो खरा कर्मांचा आणि फळांचा त्याग घडतो, तोच खरा संन्यास म्हणजे ज्ञाननिष्ठा. अगदी बरोबर. हे दोन वेगळे किंवा विरोधी मार्ग नाहीत, तर एकाच प्रवासातले महत्वाचे टप्पे आहेत. साधकाच्या अवस्थेनुसार त्यांचं महत्व आहे. आणि मग यानंतर ध्यान वगैरे गोष्टी येतात. हो. कर्मयोगाने चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्यावर साधक अधिक खोल साधनेसाठी म्हणजे ध्यानासाठी तयार होतो, ज्याचा उल्लेख भगवंत पुढे करतात. आणि अंतिम शांती ती कशी मिळेल? भाष्य सांगतं की जेव्हा साधक परमात्म्याला म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला सर्व यज्ञ आणि तपांचा खरा भोक्ता म्हणून ओळखतो, सर्व लोकांचा स्वामी म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा निस्वार्थ मित्र, सुहृद म्हणून जाणतो, तेव्हा त्याला खरी अंतिम शांती मिळते. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की कर्मयोग आणि संन्यास हे एकमेकांना पूरक आहेत. कर्मयोगाच्या मार्गाने चित्त शुद्ध झाल्यावर ज्ञानाच्या प्रकाशात जी अलिप्तता साधते, तोच गीतेला अपेक्षित असलेला खरा संन्यास आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा भाषातून मिळतो. कोणता? एखाद्या घरात फक्त राहायला आलो आहोत, ते घर म्हणजे आपण नाही. क्रिया घडत असल्या तरी मनाने ती अकर्ता असते. हा ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनातला मूलभूत फरक आहे. खरंय. आपल्या कर्मांच्या आणि देहाच्या पलीकडचं आपलं खरं स्वरूप काय असू शकतं, यावर नक्कीच विचार करायला हवा.